नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने जशी ठेल्यावर मिळते तशी मटका कुल्फी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक बाउल घेतलेले आहे आणि त्यामध्ये 10 काजू, 10 बदाम आणि 1 वाटी पाणी घालून मी हे साईडला भिजत ठेवत आहे. हे काजू आणि बदाम मी 10 ते 15 मिनिट भिजवून घेणार आहे. आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर हे भिजवून घेतलेले काजू आणि बदाम घालून घेत आहे यामध्ये. इथं मी 1 वाटी पनीर घेतलेला आहे आणि आता यामध्ये 2 चमचे साखर आणि वेलची पूड घालून घेत आहे आणि 1 वाटी दूध घालून घेत आहे. आता यामध्ये मी थोडंसं केशर दुधामध्ये भिजू घातलेलं होतं ते घालून घेत आहे आणि हे सर्व मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, मी या पद्धतीने सर्व छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे मटक्यामध्ये भरून घेऊया. आता इथं मी 4 मटके घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया. हे बघा, इथं मी सर्व बॅटर मटक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तर यावर मी काजू आणि बदामाचे काप घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मी यामध्ये काजू आणि बदाम आणि थोडंसं केशर घालून घेतलेलं आहे यावर. आता इथं मी फॉइल पेपर घेतलेला आहे. आता आपण हे रॅप करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने मी फॉइल पेपरने रॅप करून घेत आहे सर्व मटके. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी रॅप करून घेतलेले आहेत. आता आपण हे फ्रीजमध्ये 6 ते 7 तासासाठी ठेवून देऊ. 7 ते 8 तासानंतर मी फ्रीजरमधून काढून घेत आहे. याच्यावरचे आता आपण हे पेपर काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख अशी आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून पहा. मटका कुल्फी खूप छान लागते, खायला तर खूप स्वादिष्ट अशी लागते. तर तुम्हाला ही मटका कुल्फीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.